मुंबई पालिकेकडून 4 ठिकाणी नवे कबूतरखाने सुरू करण्याचा निर्णय, मात्र त्यासाठी गेल्या 4 दिवसात एकही संस्था पुढे न आल्याचं स्पष्ट। त्यामुळे नियंत्रित पद्धतीने खाद्यपदार्थ देण्यासाठीचे हे कबूतरखाने खरोखरच सुरू होणार का याबाबत शंका। नवी मुंबई शहरात आज 18 तास पाणी पुरवठा बंद। भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात नवीन जलवाहिनी जोडणीचं काम हाती। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी 20 नोव्हेंबरला बंद राहणार। पावसाळ्यानंतरच्या देखभाल दुरुस्तीसाठी धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय। मुंबईतील बीडीडी चाळीला अत्यावश्यक प्रकल्पाचा दर्जा। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन प्रकल्प 2 ते 2.5 वर्षात पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। वरळी पाठोपाठ आता नायगाव बीडडी वासियांचं आलिशान घराचं स्वप्न पूर्ण होणार। नायगाव बीडडी प्रकल्पातील 864 घरांचा लवकरच ताबा। 500 चौरस फुटांचं प्रशस्त घर मिळणार। दारूच्या नशेत निष्काळजीपणे कार चालवताना कार कोस्टल रोडवरून समुद्रात कोसळली। मुंबई महानगरपालिकेनं 2,65,000ची नुकसान भरपाई मागितली। पैसे मुंबई महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्याच्या नोटिशीतून सूचना। मुंबईत एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागा तसंच बस स्थानकांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार। यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून येणारी रक्कम वापरली जाणार अशी माहिती। तापमानात वाढ झाल्यामुळे मुंबईकरांची काहिली। दुपारच्या सुमारास वातावरणात उष्णतेसह आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यानं उकाड्यात वाढ। कुलाब्यात 32 अंश सेल्सिअस तर सांताक्रूजमध्ये 31.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। कळवा रुग्णालयातील आणखी एक भोंगळ कारभार समोर। ऑक्सिजन वाहिनीसाठी निविदा काढली नसल्यानं डीनची उचलबांगडी। रुग्णालय नूतनीकरणाच्या कामात हलगर्जीपणा केल्यानं डीन डॉक्टर रागेश बारोट यांची उचलबांगडी। फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या 12वी आणि 10वी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ। विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंतची मुदत। पुणे लोहमार्गाचं फेरसर्वेक्षण होणार। तळेगाव दाभाडे उरळी कांचन रेल्वे प्रकल्पाला गावकऱ्यांच्या वाढत्या विरोधामुळेच या लोहमार्गाचं फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय। पुढील 4 दिवस पुण्यात हवामान स्थिर। पुढील 4 दिवस शहरात पावसाची शक्यता नसल्याचा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज। गेल्या काही दिवसांपासून अनियमित पावसामुळे पुणेकर हैराण। हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचा बाणेरपर्यंतचा टप्पा अंशतः सुरू होणार। आयटी कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचं स्पष्टीकरण। पुण्यात फेरफटका मारणाऱ्या तरुणीसोबत अश्लील कृत्य, अश्लील वर्तन करून संबंधित व्यक्ती फरार। नांदेड सिटी पोलिसात गुन्हा दाखल। पुणे पालिकेकडून खड्डेमुक्त अभियानाला सुरुवात। मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर पुणे पालिकेला जाग। पुणे पालिका आयुक्तांच्या हस्ते खड्डेमुक्त अभियानाला सुरुवात। पेट्रोल डेपोच्या जागेसाठी केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राचा नकार। जागा उपलब्ध नसल्यानं CWPRSनं महामेट्रोचा 20 हेक्टर जागेचा प्रस्ताव फेटाळून लावला। लाचखोर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र चिंतामणीच्या घरी 51 लाखांची रोकड सापडली। दागिन्यांसह मालमत्तेची कागदपत्र जप्त। आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला 46,50,000ची लाच घेताना रविवारी अटक।